त्यांना 2 सूचना केल्या. ते म्हणाले पहिल्यांदा तर तुम्ही तिकडे लावू नका, तिथली टेक्नॉलॉजी तिथलं तंत्रज्ञान तुम्ही भारतामध्ये आणा. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की अध्यात्म आणि विज्ञान याच्यामधला मेळ काय आहे तो त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत भारतामध्ये विज्ञानावर संशोधन करणारी इन्स्टिट्यूट सुरू केली पाहिजे. आणि मग तिथनं परत आल्यानंतर जमशेदजी टाटांनी 1898ला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्पिरिकल सायन्सेस ही बंगलोरला तयार केली आणि एक पत्र स्वामी विवेकानंदांना पाठवलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे इन्स्टिट्यूट मी तयार केली आहे, आता या इन्स्टिट्यूटचे पहिले व्हाईस चान्सलर तुम्ही झालं पाहिजे, असं पत्र गेलं. त्याला स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं, मला ईश्वराने यापेक्षा खूप व्यापक काम करण्याकरता पाठवलंय, मी एका ठिकाणी स्वतःला बांधून ठेवू शकत नाही, पण ही संस्था भारतामध्ये विज्ञाननिष्ठ समाज तयार करण्याकरता एक अतिशय महत्वाची संस्था ठरेल. आणि आज आपण पाहतोय भारतातली एक संस्था ती आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद हे एक प्रकारे या भारताच्या तरुण पिढीला, आणि बघा त्यांनी 20व्या शतकात सांगितलं होतं 21वं शतक हे भारताचं असेल, आज आपण पाहून राहिलो 21वं शतक भारताचं. वा 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 वा. थोडक्यात तेव्हा स्वामी विवेकानंदांनी जे भगवं वादळ सुरू केलं ते आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे आणि इथून पुढे तसंच ते घोंगावत राहणार आहे. देवेंद्रजी, महाराष्ट्रातला इन्फ्रामॅन किंवा जलयुक्त शिवारमधून पाण्याच्या चळवळीचे प्रणेता, गुंतवणूक खेचून आणणारा कणखर नेता, अशी अनेक विविध बिरुद तुम्हाला लाभली. पण ज्या महानगरपालिकेचा जन्मच तुमच्यामुळे झालाय त्या महानगरपालिकेच्या वर्तमानाकडे आणि तिच्या भविष्याकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं की ही जी महानगरपालिका आहे ही अत्यंत महत्वाची आहे. कारण एक प्रकारे आपण जर विचार केला तर ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा या 2 जिल्ह्यांना जोडणारी अशा प्रकारची महानगरपालिका आहे. आणि मी नेहमी असं सांगतो की भविष्यातली तिसरी मुंबई, मुंबई झाली, नवी मुंबई झाली, तिसरी मुंबई जी आपण तयार करणार आहोत त्या तिसऱ्या मुंबईमध्ये या महानगरपालिकेचा, या पनवेल आणि सगळा जो आपलं नवीन एअरपोर्ट आहे या सगळ्या भागाचा एक अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी वाटा राहणार आहे. विशेषतः आता जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आपण तयार केलं, ज्याला पुढे भविष्यात आपण दिबा पाटलांचं नाव देणार आहोत, हे जे एअरपोर्ट आहे या एअरपोर्टमुळे एक मोठा एरिया तयार झाला ज्याला आपण नैना म्हणतो. म्हणजे एअरपोर्टचा जो इन्फ्लुएन्स झोन आहे, हा जो इन्फ्लुएन्स झोन आहे याला आता येत्या काळामध्ये आपण एक तिसऱ्या मुंबईच्या रूपानं जोडतोय किंवा तयार करतोय. आणि याच्यामध्ये आपण एअरपोर्ट पासून जवळ एक एज्युसिटी तयार करतो, ज्या एज्युसिटीमध्ये जवळपास त्या ठिकाणी 12 हायएस्ट रँकिंग फॉरेन युनिव्हर्सिटीज असतील. त्यातल्या 7नी आता LOI देखील घेतलाय, अजून 5 LOI घेत आहेत. म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याकरता आपल्या तरुणाईची रांग लागायची पण 100 पैकी 5च लोकांना मिळायचा, आता तिथे त्या युनिव्हर्सिटी पूर्ण कॅम्पस घेऊन इथे येत आहेत आणि कम्प्लिटली या ठिकाणी त्या युनिव्हर्सिटीज तयार होणार आहे. अशी एज्युसिटी आपण तयार करतोय. या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.